आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांनी आज देवळा तालुक्यातील उमराणे गटात प्रचार दौरा केला। या प्रचार दौऱ्याप्रसंगी नागरिकांनी आपल्या व्यथा मांडत विद्यमान आमदारांनी गेल्या 5 वर्षात उमराणे गटातील शेतीचा पाणी प्रश्न, धरण बाजार तलाव तसेच नालावरडी, वाढीव कालवा, उमराणे येथील बाजार समितीकडे जाणारे रस्ते, आरोग्य सुविधा, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कमी, कांदा व्यापाऱ्यांचे प्रश्न, शेतीमालाला हमी भाव तसेच महामार्गावर सरकारी बस थांबा, दहिवड गावातील पिण्याचे व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या। तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांना भरघोस मतांनी विजय करू असा विश्वास नागरिकांनी यावेळी व्यक्त केला। उमराणे गटातील चिंचवे, सांगवी, तिसगाव, वराळे, गिरणारे, कुंभारडे, मेशी, खडकतळे, वाखारवाडी, रामवाडी व उमराणे गावात नागरिकांशी भेटून प्रचार सभा घेत संवाद साधलाय। त्या निमित्ताने आपण प्रचार दौरा निमित्त इथं आले आहे। भाऊ, आमच्या गावामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती पाण्याचा प्रश्नाची आहे। झाडी यरंगाव पाण्याचं जे काम आहे तो तलाव अतिशय कमी याचा असल्यामुळे, क्युरसचा असल्यामुळे तो जास्त क्युरोसिटीचा केला आणि ते वाढीव तलावाचं काम केलं कालव्याचं तर 100% परसूल धरणामध्ये पाणी पडेल आणि तिथून पुढे ते झाडी यरंगावपर्यंत जाईल। ते कामाची सगळ्यात मेन अडचण आमची आहे आणि ती अडचण तुमच्या माध्यमातून आमदार झाल्यानंतर वाढीव कालव्याचं काम करून उमराण्याचा पाणी प्रश्न हा सुटण्यासाठी मंडळी पुढे या ना, अण्णा या पुढे या। दुसरं, आमच्या गावामध्ये रस्त्यांची समस्या आहे। पांदी रस्ते, शिवार रस्ते हे अतिशय खराब झालेले आहेत। तर विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना गावात येण्यासाठी हालत फार खराब होते। त्यांना येण्या जाण्यासाठी पायी चालल्याशिवाय पर्याय नाही, मोटरसायकली सुद्धा चालत नाही, अशी रस्त्यांची या ठिकाणी अवस्था झालेली आहे। आमच्या इथे मध्यंतरी पाऊस खूप पडला आणि त्या पावसामुळे उमराण्या नगरीतले बऱ्याच शेतकऱ्यांची शेती वाहून गेली। भाऊ, त्यांचे काही लोकांचे पंचनामे झाले, काही लोकांचे अजून पंचनामे झाले नाही आणि ज्यांचे पंचनामे झाले त्यांना काही अजून 1 रुपया सुद्धा दमडी सुद्धा मिळालेली नाही आहे। ती सुद्धा एक मोठी आमच्या समस्या आहे। आमच्या गावामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, तिथे कुठलेही डॉक्टर कोणी उपस्थित राहत नाही। जे बी आजारी लोक पेशंट असतात त्यांची कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी केली जात नाही, तिथं बिलकुल लक्ष नाही कोणाचं। तर त्या ग्रामीण व्यवस्थेमध्ये चांगले डॉक्टर आणि सुविधा कशी मिळेल ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर आमच्या गावामध्ये 2 बाजार समित्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग या उमराण्यावर डिपेंड आहे। त्याच्यासाठी शेतकऱ्यांना रस्ते आणि कांद्याला हमी भाव कसा मिळेल ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये हमाल मापारी या लोकांची फार मोठी समस्या होती आणि ती समस्या बऱ्याच दिवसापासून चालू आहे। सगळ्या जगाला माहिती आहे ती खाली नुसती उमराण्यापुरती समस्या नाही आहे, तर पूर्ण नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये ते हमाल मापारी वर्ग त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही। भाऊ, कुठल्याही सरकारने त्या ठिकाणी त्यांचा ठोस निर्णय घेऊन त्यांना कुठेतरी त्यांचा मार्ग निघाला पाहिजे। तर त्या मार्गावर तुम्ही त्याचं खऱ्या अर्थाने त्याचा विचार करून त्याचा मार्ग काढला पाहिजे आणि त्याची कायमची समस्या ही क्लिअर केली पाहिजे। कारण त्यांची परिस्थिती आज त्यांना टांगती तलवार आहे, त्यांचे रोजगार रचित, त्यांच्या परिवाराची सगळ्यांची फार मोठी समस्या होती, ती सुद्धा मार्गे तुमच्या माध्यमातून लागली गेली पाहिजे। त्याच्यानंतर भाऊ, काही या गावामध्ये काही कामं झाले आहेत, जे कामं झाले ना ते ठराविक लोक आहे आमच्या गावात, त्यांच्या स्वार्थासाठी कामं झाले। गावाच्या विकासासाठी एक बी काम झालं नाही आहे आणि जे कामं झाले भाऊ या पाण्यामध्ये ते कामं जे बी पुलं असतील, मोऱ्या असतील त्या चुकीच्या पद्धतीने बांधकाम झालेलं आहे। त्याचं इस्टिमेट चुकीचं झालं आहे, त्याचं काम चुकीचं झालं आहे, त्याच्या मोऱ्या चुकीच्या झाल्या आहे आणि त्या ठिकाणी जिथं मोठे पूल पाहिजे तिथं फार लहान मोऱ्या केल्या आणि जिथं ब्रिज नको तिथं ते पाईप टाकून काम केले गेलं आहे। त्या कामामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं जे पाणी जे आलं, पूर पाणी आलं, ते पाणी त्या पुलाखालून न गेल्यामुळे ते बाजूला गेलं आणि बाजूला गेल्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे। ते जर काम चुकीचं झालं नसतं तर आज या शेतकऱ्यांना नुकसान झालं नसतं आणि त्या पावसामुळे लोकांचे जनावरे मेले, ट्रॅक्टर वाहून गेले, शेती वाहून गेली, कांदा वाहून गेले, कांदा चाळ वाहून गेले, घरं वाहून गेले, जमिनी वाहून गेल्या, रस्ते वाहून गेले। आजपर्यंत त्या ठिकाणी कोणाला 1 रुपया बी त्या ठिकाणी एक दमडी सुद्धा मिळालेली नाही, पंचनामा सुद्धा या लोकांनी केले नाही। अशी परिस्थिती या ठिकाणी लोकप्रतिनिधीची आहे
म्हणून तुमच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी उमराण्यामध्ये झाल्या पाहिजे. त्यानंतर आमच्या गावाची मेन मागणी फक्त पाणीचा प्रश्न आहे भाऊ. तुम्ही जर झाडी येरगावचं पाणी आणून दिलं, भविष्यामध्ये मला नाही वाटत या उमराण्यातून तुमच्याशिवाय इथं कोणी निवडून येईल, अशी परिस्थिती आहे. आपल्या गावात आले, भाऊचं आपल्या गावाच्या वतीने स्वागत आहे. बोलण्यासारखं खूप काही आहे भाऊंबद्दल, पण भाऊंनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या माहितीनुसार देवळा तालुक्यातून सगळ्यात जास्त काम चिंचवे गावाला दिलेले आहे. ज्यावेळेस भाऊ आमदार झाले होते त्यावेळेस आज आपण जे इथं बसलोय, आपली जी गावाची प्रगती झाली ती फक्त MI टँकमुळे झालेली. आज 2003च्या आधी आपल्याकडे प्यायला पाणी नव्हतं. भाऊंनी डॅम आपल्याला मंजूर करून दिला. भाऊंच्या काळात काम झालं आणि त्या डॅमचं काम थोडंसं चुकीचं झाल्यामुळे लिकीज आहे डॅम, त्याच्यामुळे पाणी आपलं थांबत नाही, इथं ते वाहून जातं. भाऊंचा कार्यकाळ संपल्यानंतर पण बऱ्याच आमदारांना मी पण स्वतः राहुल आहेर किंवा उत्तम बाबांना पण विनंती केली होती त्यावेळेस की तुम्ही या डॅमच्या लिकेजकडे लक्ष द्या, ते डॅमचं लिकेज काढा जेणेकरून पाणी जास्तीत जास्त दिवस आमच्या इथे थांबेल. पण कोणत्याही आमदाराने ते काम केलं नाही. त्यामुळे आता परत एकदा संधी निर्माण झाली. भाऊंना आपण सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या डॅमचं काम, बाकीचं काही मागत नाही भाऊ आम्ही तुमच्याकडे, जे येणार आहे ते येणारच आहे. पण हा विषय फार महत्त्वाचा आहे. त्याच्यात भाऊंनी आमदार असताना मंत्रालयात लक्षवेधी मांडली होती, त्याच्यात ते काम रिपेअर होत होतं, पण ते असं नशीबच गाणं चिंचवतं, काय करणार. त्याच्यात ते नाही त्याच्यात ते 5 लोक गेले, मी 6 एकटाच वाचलोय. आज भाऊंच्या समोर त्यांना पाणी आणून देणार होतो, पाणी बाटली घेण्यासाठी गेलो म्हणून मी वाचलोय. आज भाऊंच्या समोर परत भाऊ मी माझ्या गावाच्या वतीने तुम्हाला परत एकदा विनंती करतो की हा जो कलंक लागला आमच्या गावाला, तो तुम्ही आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम तो निर्णय घ्या आणि त्या धरणाचा लिकेज काढून द्या, जेणेकरून आम्ही नेहमी पुढे तुम्ही आमची निवडणुका लढवा नका लढू, पण तुम्ही सांगितलं त्या माणसाला आम्ही गावाच्या वतीने सपोर्ट करू आणि नेहमी तुमच्याच शब्दाला मान देऊ आम्ही काम करू, एवढंच मी सांगतो. आज इथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या गावातील मंडळी आली, मी त्यांचा पण आभार मानतो आणि इथून पुढे पण त्याच प्रकारे आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असं माझी विनंती आहे. भाऊचा प्रचार दौरा आता आपल्या गावापासून आज सुरू झालाय उमराणे गटाचा. सगळ्यांनी आपले नाते मंडळी सगळ्यांना फोन करून आग्रहाची विनंती करा की भाऊंना यावेळेस एवढ्या वेळेस, म्हणजे आता भाऊंचं वय झालंय, आता भाऊ निवडणूक लढवणार नाही 100% खरं, पण यावेळी आपण भाऊंना खरोखर मनापासून मदत करा अशी माझी विनंती आहे. आणि आपला प्रचाराचा इथला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आपण भावनेच्या आधारावर मतदान केलं, सचिन जशी 10 वर्ष वाया गेली. 10 वर्षापूर्वी मला आठवतं ऑगस्ट महिन्यामध्ये दहिवड गावामध्ये चनकापूरचं पाणी होतं, अजूनपर्यंत ते पाणी पुढे सरकलेलं नाही. एवढा निकम्मेपणा या 10 वर्षामध्ये या मतदारसंघात झाला. मग काय करतात तालुक्याची पुढारी? हे फिरवलं मागच्या काळामध्ये गेदा आहेर, राहुल आहेर, कुंभारडे, आपले तुमच्या गावाचे सरपंच विलास काका, ही सगळी मंडळी 10 वर्ष एका गाडीपासून फिरते. पण त्या सगळ्या मंडळी असं वाटत नाही का माझा परिसर देखील पाण्याला सुजलाम सुफलाम झाला पाहिजे? का बरं पाणी 10 वर्षापासून पुढे सरकत नाही याचा सवाल खऱ्या अर्थाने विचारला पाहिजे. विचारला तुम्ही नाही तर वेळ मारून येतील, पुढच्या 15 वर्षात देखील अजून पाणी आम्ही आणून देणार नाही. एवढे निकम्मे माणसं आहेत असं मला सांगायच्या प्रसंगी. पाण्याच्या प्रश्नात ती परिस्थिती, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः रांगोळी केली, रांगोळी केली. आता त्याच्या अंगावरचे फक्त कपडे काढे शिल्लक खिशात आणा ठेवलेले. सातत्याने 10 वर्षापासून निर्यात बंदी, निर्यात शुल्क, निर्यात बंदी, निर्यात शुल्क. अरे शेतकरी देशो धरी लागला. आज कांद्याचे 5,000 रुपये आहे, तुमच्याकडे कांदे विकायला आणि काय कौतुक करता म्हणजे कांदे 80 रुपये झाले, खिशात नाही आणा मला बाजाराव म्हणा. आहे का शेतकऱ्याकडे कांदे विकण्यासाठी? नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. रस्त्याची अवस्था तीच, पिण्याच्या पाण्याची अवस्था तीच, विजेची अवस्था तीच. कोणाचा कुठे धरबंद राहिलेला नाही. अशी व्यवस्था देखील करते, व्यवस्था देखील करतो. काय केलं वसंत दादा कारखान्यात? कैलासवासी ज्ञानेश्वर दादांनी या परिसराचं वैभव म्हणून मसाका निर्माण केला. दादा असताना कारखाना नीट चालला आणि त्या कारखान्याला शेवटच्या आजची कोणी दिली हो? 10 वर्षापूर्वी यांनी सांगितलं होतं मला कारखाना चालू करायचा आहे.
डॉक्टर दौलतरावांचं स्वप्न आहे, कारखान्याचं जोपर्यंत भोंगा वाजत नाही तोपर्यंत डॉक्टर दौलतरावांनी काय तर म्हणे आपला देह टाकला नाही. अरे मग तुम्ही त्यांचं स्वप्न म्हणता ना, मग ते गेल्यानंतर तो कारखाना का बंद पडला याचं उत्तर द्या. त्या कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही याचं उत्तर द्या. ते शेतकरी देशोधडी लागले त्यांना ऊस लावता येत नाही याचं उत्तर द्या. अजूनही काही शेतकऱ्यांचे मला वाटतं पैसे देणे नाही त्याचं उत्तर द्या. या ताब्यात सत्ता, हा कारखाना शासनाच्या त्या बँकेच्या मदतीने चालू करतो आणि शेतकऱ्यांना चालवायला देतो हा शब्द देतो मी. आणि शिरीष कोतवाल बोलतो, मोगम बोलत नाही, जे बोलतो तेच करतो. आठवा जरा 2009-2010 मध्ये तुमची मार्केट कमिटी मालेगावमध्ये होती, ती विभक्त कोणी करून दिली? कोणी त्या मार्केट कमिटीचा खरा असेल पगार? बिचारा खंडू काकांना जेव्हा त्यांना दुसरी मार्केट कमिटी निर्माण करायची होती, बोलणं फुलाची पाकळी व खारीचा वाटा कोणी टाकला त्याच्यामध्ये? आणि या गावाच्या जडणघडींमध्ये शिरीष कोतवाल देखील खारीचा वाटा आहे हे या ठिकाणी नमूद करतो. मी म्हणत नाही माझा सिंहाचा वाटा आहे, पण खारीचा वाटा आहे. काय चालवलंय? आधी इधर आधे उधर बाकी मेरे पीछे. अरे हे दोघं बरोबर फिरतात 10 वर्ष. चांदवडचा आमदार दादा आणि नात आपलं देवळाचा आमदार नाना. मग काय केलं 10 वर्षात ते वेळावले? विचार आहात की नाही तुम्ही या सगळ्या गोष्टीचा? विचार करणार आहात की नाही? यांनी 10 वर्ष काही केलं नाही, आता ते परत 9 वर्ष वाचताय. म्हणजे यांची घरची प्रॉपर्टी वापरून राहिली. अरे या जनतेचा अधिकार आहे आमदार कोणाला करायचा? तुमची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे. खरं खोटं आहे? बोलण्यासारखं होण्यासारखं फार आहे. अख्ख्या राज्याचं वाटोळं या भाजपाने केलंय आणि जनतेच्या मनामध्ये एक रोष आहे राज्यातल्या. एवढं काही झालं तरी परिवर्तन करायचं आणि त्या परिवर्तन दिंडीमध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं हे सांगायला मी आलोय. ऐकाल तुम्ही माझं? आणि मी हीच विनंती करतोय, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कारभारी बदलला पाहिजे. ज्यांच्यावर गेल्या 10 वर्षापासून आपण विश्वास ठेवतोय भारतीय जनता पक्षाच्या मंडळीनं, त्यांनी 10 वर्षामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये काम केले नाही. अरे दैवड पासून परसून मध्ये पाणी येऊ शकत नाही. आणि जे जनतेसाठी तरुणांसाठी आम्ही MIDC स्थापन करू झाली, मक्यापासून ग्रीन ऑइल तयार करू झालं, सरकापूरचा जो कालवा आहे त्याची वाहन क्षमता वाढू झाली. आणि जे आहे त्या कालव्याचं तुम्हाला मी मागच्या वर्षी एवढी दुष्काळाचं भीषण सावट होतं. गिरणा नदी मागच्या वर्षी देखील 3 महिने वाहत होती आणि 3 महिन्यामध्ये हे पाणी इथपर्यंत आणू शकले नाही. जर मागच्या वर्षी परसू धरण गिरणा नदीच्या पाण्याने भरलं असतं तर तुम्हाला देखील 5,000 रुपये कांद्याचे भाव मिळाले असते. पण त्यांनी तुमच्या पत्रामध्ये ते पैसे आणू दिले नाही किंवा येऊ दिले. मालेगाव दुष्काळी जाहीर होतो, एवढा दुष्काळी जाहीर होतो, तिकडे सिन्नर दुष्काळी जाहीर होतो. मग आमचा तालुका दुष्काळी काय जाहीर होतो? पूर्ण फुलाची पाकळी कमीत कमी बिया भरण्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्याला अनुदानाचे आले असते. यांनी तुमच्या माझ्या पत्रात पडू दिले नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. विजेचा ट्रान्सफॉर्मर घ्यायला किती त्रास होतो? किती वेळा आमदार तुमच्या गावात आले, इथं बसले, एखाद्याने मला सांगावा किंवा गावातल्या लोकांनी येऊन सांगावं की कधीतरी तुम्ही गेले आमचा ट्रान्सफॉर्मर चढाला. आमदारांना भेटले, आमदारांनी फोन केला, तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दिला. तहसीलदारकडे काम एखादा गोरगरीब माणूस केला, आमदार भेटले, त्यांनी तहसीलदारला फोन केला, त्याचं काम झालं. 30 अवस्था प्रांताच्या बाबतीत, 30 अवस्था पोलिसांच्या बाबतीत, 30 अवस्था तलाठी सरकारच्या बाबतीत, 30 अवस्था जमीन मोजणीच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत. अरे ही निकमली माणसं वेळ झाकला नाही तर अजून या तालुक्याचा आणि माझ्या मतदारसंघाचा बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला सांगायला आलो. सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या फार घटना आहे. 10 वर्षामध्ये शेतीचं उत्पन्न चौपट वाढलं, चौपट. 2004 साली खताची गोणी काय भावावर मिळत होती हो? 400 450, आज 1800. मग वाजवा भाजपाच्या कमळाबाईचं नाव टाळ्या. गावच्या कर्त्या करूताना माझी विनंती आहे, अरे पूर्ण सत्यानाश घालायला लावला तुम्ही. किती दिवस त्याच्या मागे फिरणार? काहीतरी स्वाभिमान मनामध्ये जपा, शब्द पाळा. काय सोपं होतं पिंटू काकाचं?
काय स्वप्न होतं कैलासाचं गांधीदादांचं, आणि ज्यांनी या तालुक्याशी बेईमानी केली, ज्यांनी या कारखान्याच्या तुमच्या आपल्या वैभवाशी बेईमानी केली, त्यांच्यावर तुम्ही करतात. म्हणजे दादांच्या स्वप्नाच्या विपरीत तुम्ही काम करतायत, काकाच्या स्वप्नाच्या विपरीत तुम्ही काम करतायत. काहीतरी थोडीफार वाटू द्या, ही विनंती करतो. आणि या प्रसंगी मी सांगतो, माझ्या आयुष्यातली आता विधानसभेची शेवटची निवडणूक. मला जर संधी मिळाली एवढं चांगलं काम करून दाखवेल की लोकांनी म्हटलं पाहिजे हा मनुष्य कामाचा होता म्हणून. कधी ना कधी मी देखील मरणार आहे, आणि मरताना शेवट माणूस सरणार असतो ना, लोक खरं बोलतात की नाही. लोकांनी म्हटलं पाहिजे एवढं चांगलं काम केलं माणसाने, हा साला कडवा होता पण भटवा नव्हते, त्यांची बेईमानी केली. असं काम मला या 5 वर्षात करून दाखवायचं आहे. आणि काम करायचं असेल तर तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे. देणार तुम्ही पाठिंबा? हीच विनंती करतो आपण सांगण्यासारखं बोल. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.